साहेबांना एकदा विचारू द्या की आपण 3 तासापासून जे केलंय ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही. साहेब, आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा. बरोबर आहे, तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा. एक मिनिट मी बोलतो. कुठला गुन्हा नाव घ्या. तुमची मागणी आहे अॅट्रॉसिटीज गुन्हा आणि इतर कलम. तुमच्या पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही? आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहे. ऐका ना साहेब, मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना? बरोबर आता आहे, कॉमन सेन्स सीपी लेवलच्या आम्ही लोकांना आपल्याला असतो ना. रायटिंग मध्ये दिले आहे. ठीक आहे, रायटिंग मध्ये नको आम्हाला. चर्चा करू द्या त्यानंतर. अहो तुम्ही रात्र लावा. 3 दिवस झाले अजून कुठलीही पोलीस कंप्लेंट घेतली नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केले की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे दाखल केली पाहिजे. त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग FIR. ती घटनाक्रम चुकीची होते. पहिले FIR करायला लागते, मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते. आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबादचे पोलीस, महाराष्ट्रामधले पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात. पुण्याच्या CPला काही माहिती नसते, ऑफिशियल कुठलं पत्रव्यवहार नसतो. आणि ते जे अट्रॉसिटीचा प्रकार घडलाय, टॉर्चरचा प्रकार घडलाय आणि पोलिसांच्या ब्रुटॅलिटीज घेतल्या, त्याच्यावरती ह्या पोरी 3 दिवस लढत आहेत. आज दिवसभर सकाळी इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले, तरी कोणतीही FIR किंवा दखल घेतली जात नाही. आणि हा पोलिसांचा एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम इकडचं CP ऑफिस करते ही वस्तुस्थिती.